नमस्कार फ्रेंड्स. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की चेन कशी बनवायची. तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोचेट आणि स्लिप स्टिच ह्या 2 गोष्टी शिकायच्या आहेत. तर हा जो बो आहे हा त्याच 2 गोष्टींनी बनलेला आहे. तर त्यामुळे आपण डायरेक्टली ह्या बोवरच ट्राय करूया. तर त्यासाठी आपल्याला पहिलं स्लिप नॉट बनवून घ्यायची आहे. तर स्लिप नॉट बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत सर्कल केला. हा जो सर्कल आहे, हा सर्कल बनवला. त्यानंतर हा धागा या सर्कलमधून आपण बाहेर काढला. तर ही झाली आपली स्लिप नॉट. आता याच्यानंतर हुक ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. हुक ॲडजस्ट झालाय. हा जो हे जे आपलं फिंगर आहे ह्याच्यामध्ये हा वाला धागा गुंतवून फक्त असा वर ठेवायचा. बाकी हा धागा असा खाली राहील. अशा प्रकारे धागा पकडायचा आहे आणि हा धागा हातात पकडायचा या 2 बोटांमध्ये. आता आपण चेन बनवतोय. काल आपण पाहिलंच होतं चेन कशा बनवायच्या. तरी पण हा धागा आत ओढायचा आहे. 1 पुन्हा फिरवायचा आहे, आत ओढायचा आहे. 2 3 4 5 ते झाल्या 5 चेन्स. अशा प्रकारे 63 चेन्स आपल्याला बनवून घ्यायच्यात आहे. तर इथे माझ्या 60 चेन्स रेडी झाल्या. अजून 3 मला बनवायच्या आहेत. तर 61, 62 अँड 63. तर टोटल आपल्या इथे झाल्यात 63 चेन्स. अशा प्रकारे चेन्स बनवायच्या आहेत. त्याच्यामध्ये बघा कुठे पण गॅप नाहीये किंवा जास्त टाईट नाहीये. एकदम नॉर्मल हात धरून बनवलेले आहेत. तर ह्याच्यानंतर हा जो 63 वाला आहे आपला 63 तो एक चेन आपल्याला सोडून त्याच्या पुढच्या चेनमध्ये हाफ डबल क्रोचेट करायचं आहे. हाफ डबल क्रोचेट कसं असतं, तर एकदा धागा फिरून घ्यायचा, हा एक सोडायचा आहे आपल्याला चेन आणि ह्याच्या पुढच्या चेनमध्ये आपल्याला टाकायचा आहे. तर धागा फिरून घ्यायचा आणि सेकंडवाल्या चेनमध्ये धागा गुंतवायचा. आतमध्ये टाकला, परत इथून धागा बाहेर ओढायचा. 3 लूप झाले पाहिजे तुमच्या. 1, 2, 3 आणि पूर्ण धागा पुन्हा एकदा फिरवून बाहेर काढायचा. तर हे झालं आपलं हाफ डबल क्रोचेट. पुन्हा एकदा सेम स्टेप, धागा फिरवायचा, त्याची नेक्स्ट जी चेन असेल त्याच्यामध्ये हुक घालायचा, पुन्हा धागा ओढून घ्यायचा. 3 धागे झाले, 1, 2, 3 पुन्हा ओढून घ्यायचा. 2 आता इथे आपले 2 हाफ डबल क्रोचेट झालेत. 3 अजून एकदा धागा ओढून घेतला आणि मग पूर्ण धागा ओढून घेतला. हे झाले 3. असे आपल्याला इथे 6 करायचे. आता हे 3 झालेत, पुढचे अजून 3 करायचे. 1 2 आणि हा 6वा टाका. तर हे बघा इथे 1, 2, 3, 4, 5 आणि हा 6. टोटल इथे मी 6 हाफ डबल क्रोचेट केले आहेत. पुढच्या 6 चेन्समध्ये सिंगल स्लिप स्टिच करायची आपल्याला. स्लिप स्टिच कशी असते, तर फक्त मी काही धागा वगैरे घेतला नाहीये. हुक आतमध्ये घातलं आणि हा धागा ओढून घेतला आणि पुन्हा ह्या धाग्यात ओढला. ही झाली आपली स्लिप स्टिच. तर हे करताना फक्त ध्यान द्या की जास्त टाईट नाही झाली पाहिजे. हात हलका पकडा. आता हा धागा ओढून घेतला. 2 असे आपल्याला इथे 6 करायचे. धागा ओढून घेतला. 4 5 आणि 6 हे झाले आपले 6. पुढच्या 16 स्टिचवर आपल्याला हाफ डबल क्रोचेट करायचंय. धागा पकडा, चेनमध्ये घातला, बाहेर काढला आणि आता 3 धागे झाले तर एक साथ ओढून घेतले. हे झालं आपलं हाफ डबल क्रोचेट. तसं 16 चेन्समध्ये आपल्याला करायचंय. तर इथे 16 हाफ डबल क्रोचेट बनून रेडी आहेत. तुम्ही एकदा मोजून पण घ्या जेव्हा तुमचं बनून झालं की बरोबर 16 आहेत का नाही. त्याच्यानंतर पुढच्या 6 चेन्समध्ये स्लिप स्टिच करायची आहे. धागा टाकला, हुक टाकला, धागा ओढून घ्या. 1 2 3 4 5 6. तर हे 6 स्लिप स्टिच झालेत आपले. आता पुन्हा पुढच्या 16 चेनमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोचेट करायचा आहे. धागा फिरवा, चेनमध्ये घातला, बाहेर काढला आणि मग एक साथ बाहेर काढले. पुन्हा स्लिप स्टिच करायचं आहे. तर पुन्हा आपल्या पुढच्या 6 चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे. स्लिप स्टिचसाठी हुक आतमध्ये टाकलं आणि धागा ओढून घेतला. हुक आतमध्ये टाकला, धागा ओढून घेतला. तर अशी स्लिप स्टिच.
काय झालं 6 स्लिप स्टिच. पुढे बघा ह्या ज्या चेन्स आहेत त्या 6 चेन्स उरतात मग आपल्या. मग त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे हाफ डबल क्रोशेट. 1 इथे झाले 6 हाफ डबल क्रोशेट. तर पूर्ण हा असा आपला पॅटर्न रेडी होतोय. पॅटर्न एकदा बघून घेऊया की 63 चेन्स घेतल्या होत्या आपण. त्याच्यामध्ये एक चेन स्किप केली आणि इथे 6 हाफ डबल क्रोशेट केले. त्यानंतर 6 स्लिप स्टिच केल्या, 16 हाफ डबल क्रोशेट, 6 स्लिप स्टिच, 16 हाफ डबल क्रोशेट, 6 स्लिप स्टिच आणि 6 हाफ डबल क्रोशेट. तर असा आपला हा पॅटर्न आहे. हाच पॅटर्न अजून 4 वेळा आपल्याला रिपीट करायचा आहे. तर आता आपण पुढे स्टार्ट करूया. इथे एक चेन घ्यायची. एक चेन घेतल्यानंतर पलटी करायचं. तर धागा आपण पलटी करून घेतलाय एक चेन घेऊन. आणि आता इथून पुढचं जे सगळं वर्क आहे ते थोडं वेगळं होणार आहे. तर इथे बघा तुम्हाला 2 साइड्स दिसतील. तर ह्याला आपण म्हणतो फ्रंट लूप आणि ह्याला म्हणतात बॅक लूप. तर जेवढं वर्क आहे तेवढं बॅक लूपमध्ये करायचं आहे. म्हणजे जो धागा आपण टाकणार आहे तो हा फक्त एका लूपमध्ये टाकणार आहे. ह्या अशा दोन्ही लूप आपल्याला घ्यायच्या नाहीयेत. फक्त ह्या एका लूपमध्येच आपल्याला धागा टाकायचा आहे. हा बॅक लूप झाला आपला. तर आपल्याला पूर्ण वर्क घ्यायचा आहे बॅक लूपमध्ये. तर स्टार्ट करूया आपण. तर इथे धागा ओढला आणि हे जे 6 हाफ डबल क्रोचेट आहेत त्याच्यावरच आपल्याला पुढचे 6 हाफ डबल क्रोचेट टाकायचे आहेत. तर धागा मी आत ओढून घेतला, 3 लूप झाले, ओढून घेतले. हे झाले आपला हाफ डबल क्रोचेट. असे तिथे फक्त मागच्या धाग्यात टाकते मी. दिसतंय? फक्त मागच्या धाग्यात टाकते. हे झालं हाफ डबल क्रोचेट. पुन्हा तर इथे 6 आपण केले ते मोजून घेऊया. 1 2 3 4 5 6. तर हे 6 हाफ डबल क्रोचेट आपण केले ते बॅक लूपमध्ये. आणि जेव्हा तुम्ही बॅक लूप करसाल ना तेव्हा इथे एक लाईन तयार होताना तुम्हाला दिसेल. त्याच्यावरून समजून जा की तुम्ही बरोबर करताय. आणि आता इथे 6 स्लिप स्टिच करायचे आहेत आपल्याला. ते पण बॅक लूपमध्येच करायचे. थोडंसं अवघड जाईल. जर तुम्ही टाके मीडियम घेतले असतील, लूज ठेवलं असेल मीडियममध्ये तर तुम्हाला त्रास नाही होणार आतमध्ये पुश करायला. 2 3 4 5 आणि लास्ट 6. तर इथे 6 स्लिप स्टिच झाल्यात आपल्या. बघू शकता असं वर्क दिसेल स्लिप स्टिच झाल्यानंतर. तर असंच पुढे 16 हाफ डबल क्रोचेट, मग 6 स्लिप स्टिच, 16 हाफ डबल क्रोचेट, 6 स्लिप स्टिच आणि 6 हाफ डबल क्रोचेट करून पॅटर्न पूर्ण करून घ्यायचा आहे. आणि इथे पुन्हा एक चेन घेऊन पॅटर्न पलटी करायचा आणि बॅक लूपमध्येच पुढचा पॅटर्न स्टार्ट करायचा आहे. असे आपल्याला अजून 4 वेळा पॅटर्न बनवायचा आहे. म्हणजे टोटल तुमचे इथे तुम्ही मोजाल तर हे झालं 1 2 असे 5 पॅटर्न्स आपल्याकडे पाहिजे. तर मी हे पूर्ण करते आणि मग तुम्हाला दाखवते. इथे पाहू शकता आपला हा पॅटर्न बनून झालेला आहे. तर टोटल इथे 1 2 3 4 5 तुम्हाला 5 लूप दिसतील. तर अशा प्रकारे तुम्हाला हा पॅटर्न कंप्लीट करायचा आहे. आणि ह्याच्यानंतर आता आपण धागा कट करणार आहोत. तर इथे जेव्हा माझा पॅटर्न कंप्लीट होतोय तर मला थोडासा जास्तच धागा कट करते कारण की नंतर मला ॲडजस्ट करायला प्रॉब्लेम नको यायला. तर मी धागा कट करून घेतला आणि फक्त आता सुईच्या मदतीने फक्त हे वरती ओढते. तर अशा प्रकारे हा माझा धागा बाहेर निघतोय. तर हा धागा आता आपल्याला ह्या मागच्या साईडला लपवायचा आहे. तर त्याच्यासाठी ही जी सुई माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, मी यांचे सगळे डिटेल्स तुम्हाला दिले आहेत. पाहिजे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकते, तुम्ही तिथून बघा आणि इझिली याने धागा आत जातो. तर या धाग्यांमध्ये आता मी हा धागा लपवणार आहे अशा प्रकारे. जर तुम्ही व्यवस्थित हे केलं तर ते दिसून पण येणार नाही की तुम्ही ते धागा वगैरे काही लपवलाय म्हणून.
अशा प्रकारे हा धागा इथपर्यंत आपल्याला लपून घ्यायचा आहे. सेम आता मी या भागाला करते. अशा प्रकारे धागा लपून घ्यायचा आहे आणि मी ते नंतर हे 2 उरले त्याला मी गाठ मारली. आता याला आपण टाय करून घेऊया. तर यासाठी हे जे दोन्ही पोर्शन आहेत मागचे हे आपल्याला एकत्र घ्यायचे आहेत. ते मी असं घेऊन असं क्रॉसमध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि हा पोर्शन हे बघा अशा प्रकारे बसलं पाहिजे. हा पोर्शन याच्यावर ठेवून हा असं दाबायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला हे बनवायचं आहे आणि याच्यावर आता धागा आहे. तर हाच धागा ठेवून त्याला बांधून घ्यायचं. अशा प्रकारे टाईट बांधून घ्यायचं. हे बघा धागा पकडून इथे टाईट गाठ बांधायची. उरलेला धागा पकडून घ्यायचा. अशा प्रकारे हा आपला बो रेडी आहे. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी बाकी क्लिप्स कसे बनवायचे हे तुम्हाला सांगेन.